हॅलो स्टुडंट. सो लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. आता हा आपला लेक्चर नंबर 2 आहे ऑफ रोटेशनल डायनॅमिक्स. ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचंय की डायनॅमिक्स काय असतात सर्क्युलर मोशनचे. डायनॅमिक्सचा अर्थ काय की रोटेशनल मोशन मध्ये कोणते कोणते फोर्स ऍक्ट होत आहेत ते आपल्याला इथे स्टडी करायचंय. ठीक आहे. थोडंसं क्विक रिव्हिजन करूया की जसं लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं होतं, लिनियर मोशन आणि इकडे सर्क्युलर मोशन. सगळ्यात पहिलं डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटचा आपण सिम्बॉल काय दाखवतो इथे, एस. ज्याच्यामध्ये लिनियर डिस्प्लेसमेंट असते तसंच इकडे अँग्युलर डिस्प्लेसमेंट कसं दाखवतो आपण, थीटा. त्यानंतर वेलोसिटीचा सिम्बॉल इथे व्ही. आपण वेलोसिटीलाच काय बोलतो सर्क्युलर मोशन मध्ये, ज्या वेळेला चेंज होतं त्यावेळेला आपण इथे बोलतोय ओमेगा. ठीक आहे. तसंच नेक्स्ट काय होतं, एक्सेलरेशन. एक्सेलरेशनचा इथे सिम्बॉल काय असतो, स्मॉल ए. ते सर्क्युलर मोशन मध्ये सिम्बॉल काय असतो, अल्फा. तर हे लिनियर मोशन आणि हे आपलं सर्क्युलर मोशन. तर आता आपल्याला बघायचं की डायनॅमिक्स म्हणजे काय, की सर्क्युलर मोशन वरती कोणते कोणते फोर्स ऍक्ट होत आहेत. ठीक आहे. बेसिकली सर्क्युलर मोशन वरती दोन प्रकारचे फोर्स ऍक्ट होतात. फर्स्ट जो फोर्स आहे त्याला आपण बोलतो सेंट्रीपिटल फोर्स. ठीक आहे. काय बोलतो आपण, सेंट्रीपिटल फोर्स. सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे काय, सेंट्रीपिटल फोर्स समजायच्या अगोदर तुम्हाला सेंट्रीपिटल एक्सेलरेशन बद्दल माहिती पाहिजे. सपोज हा सर्कल आहे. ठीक आहे. सर्कलच्या मध्ये याचं सेंटर आहे, त्याची काय असणार, रेडियस. मग जे एक्सेलरेशन ऍक्ट करणार टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल त्याला आपण काय बोलणार, सेंट्रीपिटल एक्सेलरेशन. एक्सेलरेशन ऍक्टिंग टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल इज कॉल्ड सेंट्रीपिटल एक्सेलरेशन. बरोबर. मग सेंट्रीपिटल एक्सेलरेशन समजलं. आता सेंट्रीपिटल फोर्स कडे येऊया. फोर्सचा आपला फॉर्म्युला काय असतो, मास इंटू एक्सेलरेशन. बरोबर. फोर्सचा आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे, मास इंटू एक्सेलरेशन. आता इथे सेंट्रीपिटल एक्सेलरेशनचा काय फॉर्म्युला असतो आपल्याकडे, मायनस ओमेगा स्क्वेअर आर. इथे आपण सबस्टिट्यूट करूया, मास इंटू एक्सेलरेशन एम इंटू मायनस ओमेगा स्क्वेअर आर. ठीक आहे. म्हणजेच हे काय आलं, मायनस एम ओमेगा स्क्वेअर आर. आता ह्याच्यामध्ये हा जो नेगेटिव्ह साइन आहे, नेगेटिव्ह साइन काय इंडिकेट करतोय, नेगेटिव्ह साइन इंडिकेट दॅट फोर्स इज ऍक्टिंग टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. ठीक आहे. नेगेटिव्ह साइन आपल्याला काय शो करतोय की जो आपला फोर्स आहे तो फोर्स कुठे ऍक्ट करतोय, टुवर्ड्स द सेंटर. समजलं. तर सेंट्रीपिटल फोर्सची डेफिनेशन काय येणार, अ फोर्स which acting towards the center of circle when particle किंवा body performing circular motion. ठीक आहे. सेंट्रीपिटल फोर्सची तुमची डेफिनेशन काय येणार, अ फोर्स विच ऍक्टिंग टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल व्हेन पार्टिकल और बॉडी परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. म्हणजे असा फोर्स जो की ऍक्ट होतोय टुवर्ड्स द सेंटर त्याला आपण काय म्हणतोय, सेंट्रीपिटल फोर्स. समजलं. सेंट्रीपिटल फोर्सचे जर आपण एक्झाम्पल बघायला गेलो तर काय काय येतील. आता आपण एक्झाम्पल बघूया सेंट्रीपिटल फोर्सचे. तर फर्स्ट आपण एक्झाम्पल कन्सिडर करूया सॅटेलाइटचं. सपोज मध्ये अर्थ आहे, अर्थच्या ऑर्बिटमध्ये तुमची एखादी सॅटेलाइट मूव्ह होते. ठीक आहे. सॅटेलाइट
तुमची मूव्ह होते. तर ही सॅटेलाइट ज्या वेळेला मूव्ह होते त्यावेळेला हा जो मध्ये फोर्स असेल त्या फोर्सला आपण काय बोलणार, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजेच तुम्ही इथे बोलू शकता ग्रॅव्हिटेशन फोर्स इज नेसेसरी फॉर सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे, म्हणजेच तुमचा ग्रॅव्हिटेशन फोर्स झाला सेंट्रिपिटल फोर्स सॅटेलाइटच्या केसमध्ये. सॅटेलाइट समजलं की सॅटेलाइट आहे, सॅटेलाइट रिव्हॉल्व्ह करते. मग सॅटेलाइट आणि अर्थ या दोघांमध्ये अट्रॅक्शन पण असतं. मग हा जो फोर्स आहे हा कोणता झाला तुमचा सेंट्रिपिटल फोर्स. सेकंड एक एक्झाम्पल घेऊया. सपोज आता एक हॉरिझॉन्टल रोड आहे, तुमची एक कार आहे जी कार तुमचा टर्न मारते. ठीक आहे, हॉरिझॉन्टल रोड वरती, कर्व रोड वरती ती कार टर्न घेते. सो त्या कारचे जे टायर असतील त्या टायर मध्ये आणि रोड मध्ये फ्रिक्शन होणार आणि तुमचा फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट होणार. तर हा फ्रिक्शन फोर्स इथे ऍक्ट करतोय ऍज अ सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे, आणि सेकंडली हा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे हा तुमचा येतो रिअल फोर्स. ठीक आहे, रिअल फोर्स म्हणजे काय, जो की आपण ऍक्च्युअली एक्सपिरियन्स करतो आणि जो की एक्झिस्ट पण करतो, त्याला आपण म्हणतो सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स बद्दल समजलं, डेफिनेशन लिहून घ्या. सो गाइज, नेक्स्ट जो आपला फोर्स आहे तो आहे आपला सेंट्रीफ्युगल फोर्स. ठीक आहे, सेंट्रिपिटल फोर्स बद्दल समजलं. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे अ फोर्स विच ऍक्टिंग टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स. तर नेक्स्ट फोर्स कोणता आपला सेंट्रीफ्युगल फोर्स. ठीक आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे काय, अ फोर्स विच इज ऍक्टिंग अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे जर आम्ही सर्कल काढला, याचा हा सेंटर झाला. पहिली गोष्ट, सेंट्रिपिटल एक्सेलरेशन म्हणजे काय येणार इथे, अशा प्रकारचं एक्सेलरेशन जे की सर्कलच्या सेंटर पासून बाहेरच्या साईडला जाणार, त्याला आपण काय बोलणार, सेंट्रिपिटल एक्सेलरेशन. बरोबर, AR सेंट्रिपिटल एक्सेलरेशन. मग फोर्स काय येणार, आता इथे जे सेंट्रिपिटल एक्सेलरेशन असतं त्याचा फॉर्म्युला काय येतो, ओमेगा स्क्वेअर R. मगाशी जे होतं आपलं सेंट्रिपिटल त्याचा काय होता, मायनस ओमेगा स्क्वेअर R. इथे काय प्लस ओमेगा स्क्वेअर R. ठीक आहे, मग आपण इथे सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय येणार, मास इंटू एक्सेलरेशन. एक्सेलरेशनचा काय फॉर्म्युला आपल्याकडे, ओमेगा स्क्वेअर R. ठीक आहे, तर इथे सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला मिळाला M ओमेगा स्क्वेअर R. इथे साइन कोणता, प्लस. आता मगाशी काय होतं, मायनस. मायनस का होतं, कारण की तो फोर्स ऍक्ट करत होता टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. आता इथे काय प्लस. प्लस म्हणजे हा फोर्स ऍक्ट कुठे करणार, अवे फ्रॉम द सर्कल. अ फोर्स विच इज, लिहून घ्या, अ फोर्स which is acting away from the center of circle is called centrifugal force. Centrifugal force समजलं, a force which is acting away from the center of circle is called centrifugal force. तर सेंट्रिफ्युगल फोर्सचं एक्झाम्पल काय येणार, तुम्ही एखादा मेरीगो राऊंड कन्सिडर करू शकता. मेरीगो राऊंड मध्ये ज्या वेळेला तुम्ही बसता आणि मेरीगो राऊंड फिरायला स्टार्ट होतो सर्क्युलर मोशन मध्ये, त्यावेळेला तुम्ही कोणत्याच टाईपचा फोर्स एक्सपिरियन्स नाही करत आहे. मग त्यावेळेला आपण इथे बोलतो की स्युडो फोर्स ऍक्ट होतोय आपल्यावरती, आणि स्युडो फोर्स कोणता आहे तर तो सेंट्रिफ्युगल फोर्स. म्हणजेच जो तुमचा सेंट्रिपिटल फोर्स होता तो तुमचा रिअल फोर्स होता, आणि जो तुमचा सेंट्रिफ्युगल फोर्स आहे हा तुमचा स्युडो फोर्स आहे. स्युडो म्हणजे काय, फॉल्स. हा फक्त आपण एक्सपिरियन्स करतो, हा आपण प्रूव्ह नाही करू शकत की हा फोर्स एक्झिस्ट करतो, हा फक्त एक्सपिरियन्स करतो. जसं की सपोज आता आपण कारमध्ये, कार चालली एका कॉन्स्टंट स्पीडने आणि कुणी ब्रेक मारला तर आपण पुढे जातो. बरोबर, तर तो फोर्स झाला स्युडो फोर्स. तो असा फोर्स हो की आपण
एक्सपिरियन्स करतो पण तो आपण ऑन पेपर दाखवू शकत नाही की हा फोर्स एक्झिस्ट करतोय. ठीक आहे, तर हे झालं तुमचं सर्क्युलर मोशन बद्दल कोणते फोर्स ऍक्ट होत आहेत. तर डायनॅमिक्स मध्ये तुमच्या दोन प्रकारचे फोर्स ऍक्ट होत आहेत. पहिला आहे तो सेंट्रिपिटल फोर्स आणि सेकंड आहे तो सेंट्रीफ्युगल फोर्स. ठीक आहे, नेक्स्ट आपला पार्ट काय आहे तर ऍप्लिकेशन ऑफ युसीएम. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं ऍप्लिकेशन कुठे कुठे आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर सगळ्यात पहिले ऍप्लिकेशन आपल्याकडे काय दिलंय, कार इज टेकिंग टर्न ऑन हॉरिझॉन्टल प्लेन रोड. ठीक आहे, तर आता हे ऍप्लिकेशन बघूया. हा एक रोड आहे बरोबर, या रोडवरती एक कार कन्सिडर करा. कार असल्यामुळे त्याचं काहीतरी वेट असेल. वेट कोणत्या डायरेक्शनला असणार, डाऊनवर्ड डायरेक्शन बरोबर. mg वरती काय असते त्याची नॉर्मल रिएक्शन. कार मध्ये फ्रिक्शन असणाऱ्या टायर्स मध्ये, मग इथे जो फोर्स ऍक्ट होईल तो कोणता होईल, फ्रिक्शनल फोर्स. आता सपोज हा सेंटर ऑफ सर्कल आहे, सेंटर पासून जर मी इथे कनेक्ट केलं तर इथे जो फोर्स ऍक्ट होतोय तो कोणता फोर्स ऍक्ट होणार, सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, फोर्स ऍक्टिंग टुवर्ड्स द सेंटर. त्यानंतर जर मी हा एक पूर्ण सर्कल असा कन्सिडर करतोय तर ही काय झाली माझी रेडियस आर. ठीक आहे, रेडियस ऑफ कर्वेचर. समजलं, पॅरामीटर समजलं. ह्याच्यामध्ये आपण काय काय घेतलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये आपण काय काय घेतलंय एकदा नीट बघून घ्या. सो फर्स्ट आपण काय घेतलंय, mg. mg म्हणजे काय तर वेट ऑफ कार बरोबर. mg समजलं. त्यानंतर n म्हणजे काय घेतलेलं आहे आपण, n म्हणजे आपली नॉर्मल रिएक्शन. fs काय झालं आपलं, fs झाला आपला फ्रिक्शनल फोर्स. हे लिहिणं खूप इम्पॉर्टंट असतं. त्यानंतर आपला आर काय झाला, आपली आर झाला रेडियस ऑफ सर्कल किंवा कर्वेचर लिहू शकता. ठीक आहे, तर टर्म समजले तुम्हाला की टर्म काय काय दिलेले आहेत आपल्याकडे, mg, n, fs, r आणि सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे, तर आता पुढे आपण बघूया की हे डेरिव्हेशन स्टार्ट कसं करायचं. खूप छोटं डेरिव्हेशन आहे, हे लिहून घ्या. आपण काय घेणार, फर्स्ट आपण इथे बघू शकतो सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू काय आता येतोय आपल्या इथे फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, mv²/r. फ्रिक्शनल फोर्सला आपण काय लिहू शकतो, μs इंटू n. μs म्हणजे काय झालं आपला कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. ठीक आहे, तर हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. सेकंड बघूया. सेकंड काय आपलं इथे mg. आता इथे जेवढा mg आहे तेवढंच वरती नॉर्मल रिएक्शन आहे. mg इज इक्वल टू n. याला इक्वेशन नंबर 2 देऊया. जर आता तुम्ही इथे बघताय तर आपल्याला n ची व्हॅल्यू जी आहे ती काय मिळाली, mg बरोबर. मग ही mg व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट कशामध्ये करू शकतो, या इक्वेशन नंबर 1 मध्ये. ठीक आहे, तर सबस्टिट्यूट करूया. सबस्टिट्यूट इक्वेशन 2 in 1. सबस्टिट्यूट केल्यानंतर काय होईल, इथे मी सबस्टिट्यूट करतो n ची व्हॅल्यू. सो mv²/r इज इक्वल टू μs. आता हा जो n आहे, या n ची व्हॅल्यू काय आले, mg बरोबर. सो आता सॉल्व्ह करायचंय. mm कॅन्सल, उरलं काय, v²/r इज इक्वल टू μs इंटू g. r डिनॉमिनेटरला आहे, तिथे जाऊन काय होणार, न्यूमरेटर μs इंटू g r. आता ही व्हॅल्यू कशाची आहे, v² ची. आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे, v ची. स्क्वेअर रूट येणार μs इंटू g r, वेअर μs इज अ कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. ठीक आहे, इथे लिहूया वेअर μs इज अ कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. आणि तुमची जी ही v ची व्हॅल्यू आहे ही झाली तुमची v मॅक्झिमम. ठीक आहे, v मॅक्झिमम म्हणजे काय तर ही मॅक्झिमम वेलोसिटी आहे ज्याने की कार तुमची टर्न घेऊ शकते.
जर ह्या वेलोसिटीच्या पेक्षा जास्त कारची वेलोसिटी पुढे गेली तर काय होणार आहे, तुमची कार स्लिप होणार आहे. ठीक आहे, तर आपण इथे डेरिव्हेशन केलेलं आहे कशासाठी, कार इज टेकिंग टर्न ऑफ हॉरिझॉन्टल प्लेन रोड. तर त्याची मॅक्सिमम वेलोसिटी किती असणार, तर Vmax इज इक्वल टू म्यूएस RG. ठीक आहे, इथे आपण इक्वेशन हवं तर लिहून घेऊया. Vmax इज इक्वल टू म्यूएस इंटू RG. ही झाली मॅक्सिमम वेलोसिटी. समजलं, स्क्रीनशॉट काढायचा. तर गाईज आपल्याला आता नेक्स्ट ऍप्लिकेशन बघायचं आहे, वेल और वॉल ऑफ डेथ. म्हणजे काय, जसं की आता सर्कस लागतं, सर्कस मध्ये तुम्ही बघता स्टंटमॅन असतात, एक मोस्टली मौत का कुआ, बरोबर. मौत का कुआ मध्ये काय असतं, एक बाईक रायडर असतो, तो कंटिन्युअसली गोल 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 कार फिरवत असतो. तर आपल्याला तेच ऍप्लिकेशन इकडे दिलेलं आहे की वेल और वॉल ऑफ डेथ. तर ह्याच्यामध्ये कन्सेप्ट समजून घ्या. सपोज आता आपण इथे ती कार कन्सिडर करूया किंवा ती बाईक कन्सिडर करूया. ठीक आहे, आता ह्याचं जे वेट असेल ते कुठे जाणार, खालच्या डायरेक्शनला mg, बरोबर. या डायरेक्शनला त्याची येणार नॉर्मल रिएक्शन. ठीक आहे, आता तुम्हाला वाटेल की नॉर्मल रिएक्शन तर वेटच्या नेहमी अपोजिट असतं. ठीक आहे, सपोज आता बॉडी ऍट रेस्ट आहे, माझी हॉरिझॉन्टल सरफेस आहे, बॉडी ऍट रेस्ट आहे, तर माझं बॉडीचं वेट कुठे आलं, mg डाऊनवर्ड. आता नॉर्मल रिएक्शन कुठे आहे, n अपवर्ड्स, बरोबर. मग आता ह्या पॉइंट साठी हॉरिझॉन्टल सरफेस काय झाला माझा, हा वाला झाला माझा हॉरिझॉन्टल सरफेस. ठीक आहे, जर आपण बाईकच्या कम्पॅरेटिव्हली बघितलं तर इथे काय झाले, बाईकचे टायर्स. ठीक आहे, मग आता ही बॉडी झाली माझी, हा माझा हॉरिझॉन्टल सरफेस झाला या बाईकसाठी. मग ह्याची नॉर्मल रिएक्शन कुठे येणार, या डायरेक्शनला. समजलं की नॉर्मल रिएक्शन या डायरेक्शनला का आली. त्याच्यानंतर नेक्स्ट असेल फ्रिक्शन. फ्रिक्शन कुठे येणार, जर नॉर्मल रिएक्शन या डायरेक्शनला आहे तर फ्रिक्शन येणार अपवर्ड डायरेक्शनला. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला. तीन टर्म समजलं की नॉर्मल रिएक्शन कुठे चालले, फ्रिक्शन कुठे चाललंय आणि वेट कुठे चाललंय. आता आपण इथे बघू शकतो की नॉर्मल रिएक्शन म्हणजेच काय झालं, याचा सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे, आता आपण टर्म्स लिहून घेऊया की कोणत्या टर्म्स काय काय आहेत. फर्स्ट टर्म काय लिहिणार तुम्ही, mg. mg काय तुमचं, वेट ऑफ व्हेकल. नंतर तुमचा fs काय, fs इज फोर्स ऑफ फ्रिक्शन किंवा तुम्ही लिहू शकता फ्रिक्शनल फोर्स. n म्हणजे काय झाली तुमची नॉर्मल रिएक्शन. ठीक आहे, आणि fc म्हणजे तुमचा सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे, सेंट्रिपिटल फोर्स का, कारण की तो इनवर्ड ऍक्ट करतोय. ठीक आहे, mg, fs, n आणि fc हे सगळे टर्म समजले तुम्हाला. आता आपल्याला एक छोटंसं डेरिव्हेशन करायचं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे की किती स्पीड लागेल की ती जी व्हेकल असेल ती इथे बरोबर स्टेबल राहील, ती खाली नाही पडणार, अशी आपल्याला मिनिमम वेलोसिटी काढायची आहे. ठीक आहे, तर आपल्याला जे सेम फोर्स असतील त्याला कम्पेअर करूया. जसं की इथे n आणि fc सेंट्रिपिटल फोर्स आणि नॉर्मल रिएक्शन इथे mg आणि fs. तर स्टार्ट करूया. इथे बघा सेंट्रिपिटल जो तुमचा स्टॅटिक फोर्स आहे तो कशाशी इक्वल आहे, तुमचा mg शी, बरोबर. याला इक्वेशन नंबर तुम्ही 1 देऊ शकता. म्हणजेच जो फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, ते तुमचा इक्वल कशाशी आहे, mg. सेकंड टर्म काय लिहू शकता, n इज इक्वल टू fc. fc म्हणजेच काय, सेंट्रिपिटल फोर्सची व्हॅल्यू काय येते, mu²/r. सेकंड तुमच्याकडे इक्वेशन झालं. ठीक आहे, नंतर स्टॅटिक फ्रिक्शन इज ऑलवेज लेस दॅन और इक्वल टू μs/n. ठीक आहे, म्हणजे हे जे स्टॅटिक फ्रिक्शन आहे ह्याची व्हॅल्यू नेहमी या टर्म पेक्षा तुमची कमीच असणार आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे जो n दिलेला आहे त्याची व्हॅल्यू कुठे मिळते आपल्याला,
mv स्क्वेअर बाय आर, बरोबर. fs ची व्हॅल्यू कुठे आहे? fs ची व्हॅल्यू mg. आपल्याकडे इक्वेशन काय आलं? mg इज लेस दॅन इक्वल टू μs इज इंटू mv स्क्वेअर बाय आर. सो m गेट कॅन्सल, दोन्ही सेम m आहे. सो g इज लेस दॅन और इक्वल टू μs v स्क्वेअर अपॉन आर. हे तुम्हाला इक्वेशन मिळालं. आता मी काय करतो, इन टर्म्स ऑफ v आपल्याला वेलोसिटीच्या टर्म्स मध्ये इक्वेशन पाहिजे. सो v स्क्वेअर इज ग्रेटर दॅन और इक्वल टू gr अपॉन μs. ठीक आहे. म्हणजेच मी काय केलं बघा, सिंपल. हा v इथे काय लिहिलंय की v इज ग्रेटर दॅन, तेच मी इथे लिहिलंय की v स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल टू gr अपॉन μs. ठीक आहे. फक्त त्याला राईटला घेतलेलं आहे, कळलं. आता v स्क्वेअर इज इक्वल टू लेस ग्रेटर दॅन और इक्वल टू म्हणजे आपण इक्वल टू साइन टाकू शकतो gr अपॉन μs. सो v इज इक्वल टू काय येणार, रूट ऑफ gr अपॉन μs. हे तुमचं इक्वेशन झालं वेलोसिटीचं. ही तुमची मिनिमम वेलोसिटी आहे, ज्या वेलोसिटीने तुमचं बॉडी ट्रॅव्हल करायला पाहिजे या सर्क्युलर पाथ मधून. जर ह्या मिनिमम वेलोसिटीने जर ट्रॅव्हल नाही केली तर ती बॉडी कंटिन्युअसली डायरेक्ट खाली पडू शकते. ठीक आहे. म्हणून आपण याला काय बोलतो, वॉल ऑफ डेथ. वॉल ऑफ डेथ का? कारण की जर ती वेलोसिटी मेंटेन नाही केली तर बॉडी डायरेक्ट खाली पडू शकते आणि तो जो माणूस असेल तो मरू शकतो. तर बेसिकली एक सिंपल डेरिव्हेशन होतं. समजलं तुम्हाला? लिहून घ्या. परत एकदा बघूया की आपण डेरिव्हेशन मध्ये काय केलं. आपण डेरिव्हेशन मध्ये दोन पार्ट बघितले. जसं की इथे mg आणि fs दोन्ही इक्वल फोर्स आहेत, दोन्ही एकमेकांना बॅलन्स करतात. सो आपण फर्स्ट इक्वेशन काय लिहून घेतलं, fs इज इक्वल टू mg. सेकंडली नॉर्मल रिएक्शन आणि सेंट्रिपिटल फोर्स दोन्ही सेम डायरेक्शनला, सो मी त्यांना इक्वल लिहिलं. नॉर्मल रिएक्शन इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे. मग आपल्याला इक्वेशन माहिती आहे, लास्ट डेरिव्हेशन मधून आपण केलं होतं. काय होतं, fs इज लेस दॅन और इक्वल टू μs इंटू n. ठीक आहे. आता fs ची व्हॅल्यू काय येते, mg, ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. n ची व्हॅल्यू काय, mv स्क्वेअर अपॉन r, व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. ठीक आहे. त्यानंतर mm कॅन्सल का, कारण की दोन्ही साईडला आहे. ठीक आहे. त्यानंतर g इज लेस दॅन और इक्वल टू μs v स्क्वेअर अपॉन r. हे माझ्याकडे टर्म उरला. आता इथे काय केलंय मी, r डिनॉमिनेटरला आहे तो न्यूमरेटरला गेला, म्हणजे हे काय होणार माझं gr, बरोबर. इथे μs न्यूमरेटरला आहे तो खालती जाणार, काय होणार डिनॉमिनेटरला जाणार. हा टर्म असा आहे, फक्त मी त्याला लिहिताना काय लिहिलं असा. ठीक आहे. सो आता ही जी व्हॅल्यू मी v ची काढली, ही कशाची व्हॅल्यू आहे, v मिनिमम. v मिनिमम म्हणजे काय की मिनिमम ही वेलोसिटी तरी या बाईक रायडरकडे पाहिजे, सो दॅट हा एका सर्क्युलर ऑर्बिट मध्ये इथे फिरू शकेल. जर ही वेलोसिटी नसेल किंवा या वेलोसिटीच्या तो खाली आला तर काय होणार, तर तो खाली पडणार. ठीक आहे. आणि मग तो मरणार. समजलं? तर आजच्या लेक्चर मध्ये एवढंच. हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, खाली जे बटन दिले तिकडे सबस्क्राईब करा, कमेंट करा की तुम्हाला कोणता टॉपिक नाही समजत आहे किंवा अजून तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे. ठीक आहे. थँक्यू.